औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक यंदा अटीतटीची झाली. मात्र अनेकांच्या हातातोंडाशी आलेला विजयाचा घास नोटामुळे हिरावला गेला. महानगरपालिकेच्या निवडणुकीत अनेक प्रभागांमध्ये मतदारांनी उमेदवारापेक्षा नोटा अर्थातच नापसंती पर्यायाला अधिक मते दिल्याचंच पाहायला मिळत आहे. त्याचा फटका निवडून येणाऱ्या उमेदवारांना बसला आहे. त्यामुळे अनेक प्रभागात मातंबर उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. काही उमेदवार नोटाला पडलेल्या मतांपेक्षा कमी मतांनी पराभूत झाले आहेत. त्यामुळे नोटा हा पर्याय अनेक उमेदवारांच्या पराभवाचे कारण ठरला आहे. महापालिकेच्या प्रभाग 7 मध्ये शिवसेनेच्या मनोरमा सपाटे यांना 8,629 मतं मिळाली आहेत, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजपच्या उमेदवार उत्तरा बर्डे बचुटे यांना 8,541 मते मिळाली. तर याच प्रभागात नोटाला तब्बल 345 मते मिळाली आहेत. बर्डे यांचा केवळ 88 मतांनी पराभव झाला. प्रभाग क्रमांक 16 मध्ये काँग्रेस पक्षाचे नरसिंग आसादे यांना 5,830 मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे प्रतिकांत कमलापुरे यांना 5,150 मते मिळाली. याच प्रभागात नोटाला जवळपास 943 मते मिळाली आहेत. त्याच प्रभागात शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे प्रियदर्शन साठे यांना 4,626 मते मिळाली, तर त्यांच्या विरोधातील MIMचे गाजी जागीरदार यांना 4,415 मते मिळाली आहेत. त्या प्रभागात नोटाला 256 इतकी मते मिळाली आहेत. त्यामुळे जागीरदार यांना केवळ 211 मतांनी पराभव स्वीकारावा लागला आहे. पाय दुखत होता, पायाचा त्रास होत होता आणि अगोदर आम्ही पाय दुखतोय म्हणून पायावर खूप इलाज केला. NC वेलनेस सेंटरला भेट दिली. त्यांच्या ट्रीटमेंटनी मी अगदी आता 100% पूर्ण बरी आहे. आणि मला बरेच दिवसापासून मानेचा आणि पाठीचा खूप त्रास होत होता. मी आता कुठली ट्रीटमेंट घ्यावं ह्या संदर्भात मी एनसिस ह्यांचे व्हिडिओ बघितले. इथे आल्यानंतर मला सरांनी आणि निकिता मॅडमनी ह्याच्याबद्दल जी काही माहिती दिली त्याच्यानुसार मी इथे ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्या ट्रीटमेंटनी मला 5 दिवसातच इतका फरक जाणवलेला आहे. माझ्या मुंग्या पूर्णपणे कमी झालेल्या आहेत.